रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओळी क्रमांक 197 ते 199चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. माऊली आजपर्यंत तुम्ही कोणी सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. सर्वांगा कांटाळाला अति संतापू उपनला, तेच बेमुळे हातू गेला गांडीवाचा. जेव्हा अर्जुन रणांगणावर आपल्या नातेवाईकांना, गुरूंना आणि आप्तांना समोर उभे पाहतो तेव्हा तो अत्यंत व्याकुळ होतो. त्याला मोह आणि विषाद म्हणजे दुःख ग्रासतो. सर्वांगा कांटाळा आला याचा अर्थ काय होतो? अर्जुनाच्या संपूर्ण शरीराला एक प्रकारची मरगळ किंवा कंप सुटलेला आहे. त्याचे शरीर थरथर कापू लागलेले आहे. अतिसंतापू उपनला याचा अर्थ काय होतो? त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि संताप येतो. येथे संताप म्हणजे क्रोध नसून मनाचा तीव्र क्षोभ किंवा दाह असा निर्माण झालेला आहे. तेथ बेंबळे हातू गेला म्हणजे काय? अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्याचा हात सैल पडला. त्याला स्वतःच्या शरीराचे भान राहिलेले नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की युद्धाच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन समोरच्या आप्तांना पाहतो तेव्हा त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटतो, शरीराला कापरं येतं आणि मनातील प्रचंड व्याकुळतेमुळे त्याच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडते. अर्जुनाची ही स्थिती केवळ एक शारीरिक नसून ती मानसिक द्वंद्वामधून निर्माण झालेली आहे. ते न धरिताची निसटले, परी नेनेची हातोनी पडले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहेने. हातातून धनुष्य निसटले तरी ते खाली पडले आहे हे देखील त्याला समजले नाही, कारण त्याचे अंतःकरण मोहाने पूर्णपणे ग्रासलेले होते. त्याला म्हणजे कोणाला? अर्जुनाला. अर्जुनाचे चित्त इतके विचलित झाले होते की त्याच्या शरीरातील हालचालीवरून त्याचे लक्ष उडालेले होते. या ओळीतून ज्ञानेश्वर माऊली हे सुचवत आहेत की जेव्हा माणूस अतिशय मोहग्रस्त किंवा दुःखी होतो तेव्हा त्याला आपल्या बाह्यस्थितीचे भान राहत नाही. जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. वज्र हे जगातील सर्वात कठीण शस्त्र मानले जाते. ते कशानेही तुटत नाही किंवा त्याला छेद देता येत नाही. दुर्धर अति दारुण म्हणजे काय? जे सहन करायला अत्यंत कठीण, भयंकर आणि सामर्थ्यवान आहे असे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.